ओम साईराम मित्रांनो, खूप दिवसानंतर शिर्डीला गेलो आणि शिर्डीला गेल्यानंतर साईबाबांचं दर्शन घेतलं भाऊ. तर नमस्कार मंडळी, आज सकाळी सकाळी थोडंसं कोपरगावला काम होतं, त्यासाठी आम्ही कोपरगावला निघालो. गोगलगाव मधून आम्ही डायरेक्ट आडगाव मध्ये आलो. त्यानंतर आम्ही केलवड मध्ये पोहोचलो. केलवड मध्ये पोहोचल्यानंतर तर पहिल्यांदा महाराजांचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट बायपासला लागलो. आमचं नशीब पण ना भाऊ एवढं दळगी ना, कधीचे नवस कोपरगावला निघालो आणि जाताना सगळ्या रोडचेच काम चालू होती आणि एवढं मोठं रोड करायचं मशीन पाहून तर मी डायरेक्ट हँग झालो. या मशीनच्या अंदाजी किंमत किती आहे तेवढं कमेंट मध्ये सांगा बरं. आमचा पूर्ण कोपरगावचा प्रवास तर नुसते रस्त्यांचे काम पाहता पाहताच गेला. इथं पोहोचल्यानंतर आम्हाला क्रिकेट मॅचचं नियोजन दिसलं आणि नेमकं काय विषय आहे ते फक्त कोपरगावकरांनाच माहिती असेल. हे नेमकं आहे तरी काय तेवढं कमेंट मध्ये सांगा राव. त्यानंतर मग आम्ही अखंड 1-2 तासाच्या प्रवासानंतर कोपरगाव मध्ये पोहोचलो आणि आम्हाला आज जाताना पूल लागला. या पुलाच्या खालून कोणती नदी वाहती त्यांनी टपकन आहे ना कमेंट मध्ये सांगा बरं. कोपरगाव मध्ये आल्याबरोबर तर पहिल्यांदा महाराजांचं दर्शन झालं. 19 फेब्रुवारी पर्यंत जय शिवराय म्हणून 1000 कमेंट तरी पूर्ण करून टाका बरं का. त्यानंतर मग आमचं कोपरगावचं सगळं काम उरकलं. आम्ही मग या ठिकाणावरून शिर्डीच्या दिशेने निघालो आणि जातानाच आम्ही राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र भेट कोपरगाव या ठिकाणी आलो. इथं आल्याबरोबर तर पहिल्यांदा इथं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग शेजारीच असलेलं श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर या ठिकाणी आलो. इथं आल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि त्याचबरोबर जाताना 1-2 शूट घेतले आणि डायरेक्ट शिर्डीच्या दिशेने निघालो. इथं आल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. मोबाईल आम्ही बाहेरच लॉकर मध्ये ठेवलो, त्यामुळे मधला काही शूट घेतला नाही. त्यामुळे तुम्ही इथूनच साईबाबांचं दर्शन घ्या आणि आपला पुढचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा.